आज सकाळपासूनच खूप जास्त पाऊस पडतोय, तुम्हाला आवाज येत असेल पावसाचा। आणि हे माझ्या खिडकीतील दृश्य आहे। माझी तुळस तिला बघितल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटतं। आणि हा पाऊस आता विचार चालू आहे ऑफिसला जाऊ की नको, पण जावं तर लागेल। गणपती सुट्टीचा मेल टाकलाय, तो अप्रूव्ह होण्यासाठी एकही सुट्टी करायची नाही असं बोलले गेले। तो चला तयारी तर करूया। नमस्कार, मी कोकण कन्यासुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा वार आहे शुक्रवार, सकाळपासून ओव्हर पाऊस पडतोय। सो मी तुम्हाला आज जे डब्यात बनवते दाखवणार आहे, बिकॉज आज मी फक्त डाळ भात बनवलं आहे। चला दाखवते मी तुम्हाला। आता आज इतका पाऊस पडतोय, ठरवलं डाळ भातच खावी, म्हणजे डब्याला पण तेच घेऊन जावं। सो मी भात धुवून घेतलाय आणि इथे डाळ, त्याच्यानंतर टोमॅटो, बटाटा आणि शेवग्याची शेंग असं मी आता कुकर लावते। सो हे माझं कुकर लावून झालेलं आहे आणि डायरेक्टली आता तुम्हाला मी डाळ भात बनवल्यानंतरच दाखवेल। इकडे पाणी तापवत ठेवतो, म्हणजे पिण्यासाठी आम्ही पाणी तापवतो पावसातून, इवन नेहमीच तापवतो। सो बघू शकता मस्तपैकी वाफ येते माझ्या डाळीला। आणि भात हा आमच्या कोकणातला भात आहे, आमच्या घरचा स्पेशली। सो माझा डाळ भाताचा डब्बा तर तयार झालेला आहे आणि हाच माझा डाळ भाताचा डब्बा होता। सो बघितलंत ना, गरम गरम डाळ भात बनवला होता, तुम्ही बघितला असेल। आणि आता मी चालली पावसातून ऑफिसला, खूप जास्त पाऊस पडतोय। सो चला। पाऊस तर इतका पडतोय, बघू शकता, कंटाळा आलाय ऑफिसला जायला। मला आहे ना आता जाता जाताना पावसातून एक काका समोर दिसत आहेत। एवढी मोठी छत्री आहे त्यांच्याकडे, पण पूर्ण भिजत आहेत। म्हणजे छत्री कशी पकडायची ते पण त्यांना कळत नाही। त्या साईडला ते काका आहेत, काय बोलायचं ह्या काकांना। एवढी मोठी, खरंच खूप मोठी छत्री होती आणि पूर्ण मागून पाणी पडतं, एवढं गळत नव्हतं ॲक्च्युली। त्यांनी पकडलं विचित्र होतं, त्याच्यामुळे पाणी पडतं हे त्यांच्या अंगावरती, त्यांना कळतच नाही आहे। पण जाऊ दे, चला माझी बस आता येईल आणि मी चालले ऑफिसला। मी बसमध्ये तर बसले, मला बसमध्ये बसायला जागा मिळाली। AC बस आहे, पाऊस इतका भिजले आहे, थंड होतं आहे। आणि मी या साईडला बसले, त्यामुळे मला सगळी माणसं दिसत आहेत प्रॉपरली। मी त्यांना बघते आणि त्यांच्याही प्रवासाचा आनंद घेते आणि माझ्याही प्रवासाचा आनंद घेते, कारण का मी या साईडला बसते। तुम्हाला माहितीच आहे AC बसने प्रवास करताना एक साईड अशी सीट असते ना, तिथे बसले मी। सो चला, माझा प्रवास तर झालेला आहे ऑलमोस्ट। आत्ता मी ऑफिसला जाते। त्या काकांना बोलली कसे छत्री धरताय सकाळी निघताना, आणि मी स्वतः इतकी भिजले, तुम्ही बघितलं असेल। पाऊस खूप प्रचंड प्रमाणात आहे, तुम्हाला आवाज पण येत असेल आणि कदाचित माझा आवाज कमी येत असेल। खरंच खूप प्रचंड पाऊस आहे, जपून प्रवास करा बाबा तुम्ही पण सगळ्यांनी। आता मी कामाला सुरुवात करणार आहे। माझी शिफ्ट वगैरे संपली आणि आता मी घरी निघाले। घरी निघताना मला सकाळी मिळाली होती बस ACची, आणि आता ही नॉर्मल बस आहे विदाऊट AC। तर मला ही ताई दिसली, इतकी मस्त झोपून प्रवासाचा आनंद घेते। मला तर ना बसमध्ये झोपायला भीती यासाठी वाटते, बाबा कधी स्टॉप येऊन मी पुढच्या स्टॉपला जायला कळणार सुद्धा नाही, त्यामुळे मी कधीच सकाळी संध्याकाळी कधीच झोपत नाही। आणि ही ताई मस्तपैकी झोपली। आता मी घरी चालले। घरी येताना मला भावाने ऑर्डर दिली होती, उद्यापासून श्रावण आहे। सो मस्तपैकी मला आता शेवटचा चिकन शोरमा घेऊन ये, तर मी आता चिकन शोरमा आणायला आली। चिकन शोरमा घेऊन घरी जाणार। घरी गेल्यानंतर मला मार्केटला सुद्धा जायचं आहे, कारण का थोडी भाजी घ्यायची आहे, परत श्रावण चालू होतोय। सो भाजी पण महाग होतोय। सो आता मी तुम्हाला दाखवते कसं करतोय तो, आणि किती लोकांना शोरमा आवडतो हेही मला सांगा। आता मी शोरमा घेऊन घरी चालले, म्हणजे बाजारात चालले। सो चला, बाजारात तर मी आलेली आहे। गर्दी तर खूप आहे, भाजी पण सगळे ओरडते, स्वस्त भाजी, ऐकून तर स्वस्त वाटते। सो मी पण बघूया कुठली भाजी मला घेता येते। पाऊस बघा ना, सकाळपासून नुसता पाऊस आहे, त्याचे दिवस आहे तो पडणारच। थोडीशी भाजी घ्यायला मार्केट आवाज खूप छान असं महादेवाचं दर्शन घेतलं, जे बाळराजेश्वरला आहे।
दर्शन घेऊन मी आता घरी चालले आणि व्हिडिओचा एंड करते. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पण उद्या.